विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे परागजी कोकजे आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज परागजी कोकजे यांच्या वतीनं. खेळाडूंवरती असलेलं प्रेम सिद्ध होत आहे परागजी कोकजे यांच्या वतीनं. अगोदर राज तुरे साठी देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज त्यांनी दिलं. बक्षिसाची एक थाप आहे खरं तर एखाद्या खेळाडूच्या वरती. यार्कर लेन पुन्हा बॅटची कडा थोडा दूर राहिलाय विकेट किपर पासून. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल गेला, एकही धाव मिळणार नाहीये. सचिन मनमे मागील मॅच मध्ये अप्रतिम एक रोल धारण करत होता. खरं तर सिंगल डबल त्याच्या बॅट मधून येत होता. रनआउटच्या स्वरूपात पहिल्याच मॅच मध्ये तो बाद झाला. आता या मॅच मध्ये एक मोठी इनिंग साकारण्याची संधी आहे कारण अतुल धनुमाटे लवकर बाद झाला या मॅच मध्ये आणि तो बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावीच लागेल सचिन मनमे आणि खरं तर दिनेश या फलंदाजाला देखील. तिसरा बॉल घेऊन तयार तेजस. फार चांगली गोलंदाजी. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती नाहीये. लिडिंग एज लागत. स्क्वेअर लेग मध्ये रन मिळते ती एक. एकेरीनं अखेर धावांचा श्री गणेश बॉल नंबर 3 मध्ये होतोय टीम सॅमॉम टायटन संघाच्या अगेन्स्ट स्वामी 11 संघाचा. तब्याचा श्री गणेश आहे. एक बाद एक. अतुल धनमाटे स्वस्तात बाद झालाय आणि त्यानंतर हे शांतमय क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. दोन सीमारक्षक सीमालगत आहेत. काऊ कॉर्नर झोन आणि त्यानंतर डीप कव्हर मध्ये दोन प्रोटेक्शन अवेलेबल केलेले आहेत आणि तेजस अप्रतिम गोलंदाजी साकारतो. आणखी एक निर्धाव चेंडू आलेला आहे आणि या निर्धावानं धावसंख्या थांबली ती 1 या आकड्यावरती. बॉल नंबर 4 चा खेळ देखील संपलाय. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये सातत्यानं बॅटिंग मध्ये पॉवर पॅक बॅटिंग आपण पाहिले परंतु गोलंदाजीचा बोलबाला तेजस या मैदानावरती करतोय. बॉल नंबर 5 वेगवान फटका मारण्याचा पर्यंत अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर झोन मध्ये यश बॉलला उचलतोय फेकतोय. जसं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती तेजस देशमुख. आणखी एक एकेरी धाव मिळते. धाव संख्या आहे ती 2. पहिलं षटक या मॅचचा आपण पाहतोय. पॉवर प्ले नंबर 1 चा खेळ. बॉलिंग पॉवर प्ले आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले आपण जेव्हा फलंदाजांना वाटेल तेव्हा घेऊ शकतात. हाच नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले नंबर 1. लोवर फुल टॉस बॉल क्लीन बोल्ड लेग स्टिक वाकवले सचिन मनवे. मोठा फलंदाज बाद होतो. या मॅच मध्ये लागलाय दुसरा प्रामुख्याचा धक्का टीम स्वामी 11 संघाला. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करून दिली आहे खरं तर तेजसनं. या षटकामध्ये केवळ 2च धावा खर्च केल्यात आणि 2 प्रामुख्याचे धक्के. मागील मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून महत्वपूर्ण धावा आल्या. त्या बॅटर्सना बाद करण्यात यश आलंय खरं तर. पहिल्या षटकात तेजस देशमुखला ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो निशांत आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये खराब गोलंदाजी परंतु या मॅच मध्ये एक सुरुवात चांगली मिळाली आहे ती सॅम होम टायटन संघाला मॅच मध्ये. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 2 या आकड्यावरती. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला नाहीये. 5 सीमारक्षक सीमा लगत आहेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये काऊ कॉर्नर झोन मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर डीप पॉइंट मध्ये डीप कव्हर पॉइंट मध्ये हे 5 सीमारक्षक ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय खरं तर टीम सॅम होम टायटन संघाकडून. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय निशांतनं. निशांतचा धीम्या गतीचा बॉल बॅटला स्पर्श करतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये ओमकार अप्रतिम फिल्डिंग करतोय. वेल स्टॉप बाय द ओमकार. अप्रतिम फिल्डिंग केली आहे. रन ऍड होते ती 1. 3 धावा धावफलकावरती. पहिलाच पराभवाचा धक्का सोसावा लागला त्यामुळे या मॅच मध्ये जिंकणं अतिशय महत्वाचं आहे हे सॅम होम टायटन्सला देखील माहिती आहे आणि फार चांगली गोलंदाजीनं सुरुवात केली आहे मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर पुन्हा गोलंदाजीवरती विश्वास परंतु यावेळी सार्थकी गोलंदाजी होते ती टीम सॅम होम टायटन्स संघाकडून. निशांतचा नेक्स्ट बॉल.
त्यांचा बॉल पुढात टाकलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी करतोय, पकडले आणखी एक झेल, संपतोय तिसऱ्या फलंदाजाचा खेळ या मॅच मध्ये. स्वामी 11 ला लागला आणखी एक महत्वपूर्ण धक्का. अजय जातोय नवीन बॅटर. पहिला विजय मिळवलाय स्वामी 11 ना, दुसरा विजय मिळवण्यासाठी आता अजयला एक फार चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीत आहे. मधल्या फलीमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती अजय गुंजाल. याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. सरावापासून वंचित आहे मैदानावरती, परंतु या मॅच मध्ये एक कमबॅक करून देईल का स्वामी 11 संघाला देखील. निशांत नेक्स्ट बॉल घेऊन तयार होते पुन्हा एकदा. निशांतचा बॉल बॅक पुढे जाऊन टॅपिंग क्रिकेट, डीप पॉइंट मध्ये ढकललाय, चांगला फटका होता. खरं तर दुसरीचा प्रयत्न केलाय, लेझी राहिलेत क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा घेतलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या येते टोटल 5 या आकड्यावर. 5 धावा धाव फलकावर. संत गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे षटकातील. 4 बॉलचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आहे ती 5. अडचण येते संपूर्णपणे स्वामी 11, पण तू तारहणार बनेल का अजय गुंजाल. कोटाप्याचा बॉल, वेग प्रचंड होता या बॉलवरती. निर्धाव चेंडू आलाय, चाचपडतोय मैदानाच्या आतमध्ये. अजय गुंजाल देखील प्रॅक्टिसचा अभाव आहे. प्रॅक्टिस मेक द परफेक्ट मॅन. क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस शिवाय एक चांगला खेळ करणं सोपं नाहीये. प्रॅक्टिस मेक द परफेक्ट मॅन. आणि अजय गुंजाल थोडा प्रॅक्टिस पासून वंचित आहे, परंतु मधल्या फलीमध्ये आलाय आणि या मॅच मध्ये एक बहारदार खेळ करेल का यावरती देखील लक्ष आहे. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील. कुटाप्याचा बॉल रायझिंग डिलिव्हरी घेतोय. गुडलेनच्या स्पॉट वरती बॉल हिट झाल्यानंतर अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये. तेजसच्या निर्धाव चेंडू, 1 more डॉट बॉल. सेकंड ओव्हर कंप्लीट. नाव टोटल रन स्कोर कार्ड वरती आहेत त्या अवघ्या 5 या आकड्यावरती. 3 गडी बाद 5 ही धावसंख्या आहे सॅमॉम टायटनच्या अगेन्स्ट स्वामी 11 संघाची. बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर नंबर 3 मध्ये घेतलाय स्वामी 11 न. पंचांनी इशारा केलाय. खरं तर बॅटिंग पॉवर प्ले स्टार्ट नाव. थर्ड ओव्हर. पहिलाच बॉल, टॅपिंग क्रिकेट, टॅप केलाय बॉल. रनआउटची संधी आहे. पंचांकडे लावली अपील. 1 रन इथे ऍड होते. पंच सांगतायत फलंदाज पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 1 रन ऍड. धावसंख्या आहे ती 6 आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहताय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय स्वामी 11 न आणि संपूर्णपणे बॅकफूट वरती आहे मॅच मध्ये. आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये एक तुफान बॅटिंग करेल का अजय गुंजाल, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण बॅटिंग पॉवर प्ले घेतल्यानंतर आकस्मित हल्ले तुम्हाला चढवावेच लागतील या मॅच मध्ये. निश्चित दैवली प्रीमियर लीग पर्व 6वे आपण पाहतोय. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 14चा स्क्वॉड या स्पर्धेमध्ये आपण घेतलाय. खरं तर प्रत्येक संघ मालकांनी, प्रत्येक कर्णधाराने. आणि 14 मधील प्रत्येक मॅच मध्ये आपण रोटेशन करा, प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल, हा या स्पर्धेचा प्रामुख्याचा नियम आहे. त्यामुळे सर्व संघ मालकांना मी विनंती करतोय की आपण 14च्या स्क्वॉड मध्ये प्रत्येक खेळाडूला संधी द्या. 11 मध्ये ऑन साइडला फटका गॅप मध्ये ढकललाय. समर्थचे प्रयत्न असफल ठरतायत. बॉल निघून गेला. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये येतोय हा पहिला चौकार. 10 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्ले घेतला अजयला माहिती आहे. आता या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या संघर्ष करण्यासाठी धावा महत्वाच्या आहेत. डीके आमचे अंपायर फार चांगले अंपायरिंग या स्पर्धेमध्ये करतायत. त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरचं देखील आपण मनापासून कौतुक करूयात. कुटाप्याचा बॉल, बॅटची कडा, स्वतः फलंदाज निघालाय. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता अजय गुंजाल परततोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हा प्रामुख्याचा धक्का. अजय गुंजाल हॅज टू डिपार्ट.
समीर चव्हाण जात आहेत नवीन बॅटर. टीमचे सर्व आता मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये आणि संघ मालकाला आता एक स्वतःच्या खांद्यावरती खेळ आणि स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत एक बॅलन्स टार्गेट सेट करणं महत्वाचं आहे. पहिलाच बॉल क्रॅकिंग क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ड्राईव्ह केला होता बॉल फटका अप्रतिम टायमिंग प्रॉपर आहे. पहिल्याच बॉलमध्ये कॉन्फिडन्स मिळाला आहे समीर चव्हाणला कारण आल्या आल्या एक परफेक्ट शॉट मिडल करणं बॅटवरती त्यानंतर एक कॉन्फिडन्स थोडा वाढत असतो बॅटरचा देखील. रन मिळाली जरूर एकच परंतु धावसंख्या आहे ती 11. बॉल नंबर 5 बॅटिंग पॉवर प्ले नंबर 2 खोलात टाकलेला बॉल फटका फसलाय. समर्थ जज करतोय वेगानं पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप. मिस कम्युनिकेशन दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. समर्थला हा झेल होऊ शकला असता सहजरित्या परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाचे देखील प्रयत्न चांगले होते. कॅच ड्रॉप झालेली आहे तोपर्यंत धावा मिळाल्या 2. दुफेरीनं धावसंख्या आहे ती टोटल 13 आकड्यावरती. दिनेश सलामीच्या भूमिकेत आलाय आणि दिनेशला आता एक अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी 11ला. कुडाप्याचा बॉल बागपुला जाऊन गलीमधून काढलाय बॉल डीप थर्ड मॅन मध्ये धावतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉल थांबणार नाहीये चाललाय सीमा पार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जखमेवरती मीठ सोडणारा आहे तो चौकार. मध्ये धावसंख्या आहे ती 17 आकड्यावर. एक विचार विनिमय करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या स्वामी 11ला देखील कारण संपूर्णपणे 5.90 ची इकॉनॉमी 3 षटकांमध्ये आणि त्याच कारणास्तव 3 षटकात 17 असताना येणाऱ्या 2 षटकात किमान 20 ते 30 धावा एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो तो स्वामी 11 देखील. 3 षटकांमध्ये अवघ्या 17 आहेत. तेजस देशमुख वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय आणि सांघिक चौथं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तेजस देशमुख. पहिल्या षटकात 2 धावा देत 2 फलंदाज प्रामुख्याचे बाद करण्यात त्याला यश आलं आणि त्यानंतर ओव्हर नंबर वैयक्तिक 2 मध्ये आणि सांघिक चौथ्या षटकामध्ये आलाय तेजस देशमुख मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांमध्ये अवघ्या 17 आहेत. एक सुसज्ज स्थितीमध्ये येतो सॅम होम टायटन्स. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती बॅटची कडाय पंचांकडे अपील. पंचांकडे अपील आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये परंतु ऑन फील्ड अंपायर देत आहेत. बॅटर इज ओयुटी लागलाय समीर चव्हाण यांच्या स्वरूपात. महत्वपूर्ण धक्का टीम स्वामी 11ला या मॅच मध्ये. वैभव नवीन बॅटर जातोय 17 धावसंख्येवरती. चौथा खतरा बसतोय खरं तर टीम स्वामी 11ला या मॅच मध्ये. निराशाजनक स्थितीमध्ये संपूर्णपणे दयनीय अवस्था आहे. 17 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत. 5वा धक्का देखील नुकताच लागलाय खरं तर टीमचे संघमालक समीर चव्हाण यांच्या स्वरूपामध्ये. संपूर्णपणे अडचणीमध्ये स्वामी 11. वैभव गेलाय न्यू बॅटर. 7व्या क्रमांकावर वैभव आलाय आणि पहिलाच बॉल त्याच्या विरोधात अप्रतिम फेकलाय. बॉल नंबर 2 तेजस देशमुख. आज तेजस देशमुखची गोलंदाजी या मॅच मध्ये अप्रतिम राहिले कारण पहिल्याच मॅच मध्ये 74 धावा खर्च केला याच बॉलिंग अटॅकनं परंतु मॅच नंबर 2 ते खेळत असताना त्यांच्या बॉलिंग अटॅकनं विश्वास मिळवून दिलाय पुन्हा एकदा सेकंड मॅच मध्ये लीग स्टेज मध्ये. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. समर्थ आहे बॉलला उचलतोय फेकतोय. दुसरीचा प्रयत्न आहे दुहेरी सहजरित्या मिळते खरं तर. सलामीच्या भूमिकेत आलाय खरं तर फलंदाज दिनेश आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं फार महत्वाचं आहे. तो सेट झालाय नॉन स्ट्राईक एंड वरून संपूर्णपणे या 4 षटकांचा त्यानं सामना पाहिलाय. तो स्ट्राईक एंड वरती येणं फार महत्वाचं आहे. अकुडाप्याचा बॉल रायझिंग बाउन्स घेत असताना
पुन्हा बॅट चिकाडा लागली आहे. पंच सांगतायत फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का या षटकामध्ये मिळवतोय. वैयक्तिक चौथा हा फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय तेजस देशमुखला. आली 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 दहिवडी प्रीमियर लीग. 4 फलंदाज बाद केलेत. 5 विकेट हॉल होईल का? खरं तर 5 विकेट हॉलच्या उंबरठ्यावरती आहे. फटका फसलाय. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील इथे सहजरित्या पूर्ण होतीये. चांगली रनिंग, कारण मोठे फटके येत नाहीयेत आणि मोठे फटके येत नसताना सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 21 आकड्यावर. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ संपला. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. पुढे टाकलेला बॉल. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर प्रयत्न करतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल उचलतोय. रन मिळणार नाहीये. टोटल 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अवघ्या 21 आकड्यावरती. 6 गडी बाद 21 ही दयनीय अवस्था आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी. जमले चार ओव्हर मध्ये धावसंख्या ती अवघ्या 21. ओव्हर नंबर 5 लॉकच्या षटकात आलाय गणेश. गणेशचा पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतलीये. क्षेत्ररक्षक जज करतोय. अप्रतिम प्रयत्न होते. शॉर्ट फाईन लेग पासून स्क्वेअर लेगचं अंतर गाठलं या क्षेत्ररक्षकानं, परंतु हाताला बॉल स्पर्श झाला. कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगले केले होते. प्रयत्नांसाठी मी कौतुक करतोय. त्यानंतर दुहेरीनं धावसंख्या ती 23. 5 बॉलचा आता अंतिम खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. प्रथम 17चा खेळ आपण पाहताय. 5 बॉलचा खेळ बाकी. 23 धाव्यात अवघ्या धावफलकावर. क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॅटचा फ्लॉ अगदी वेगानं ओपन झाला होता. सलामीच्या भूमिकेत आलाय खरं तर बॅटर दिनेश. अजूनही मैदानाच्या आतमध्ये. टोटल 9 बॉलचा त्यानं सामना केलाय. 11 धावा त्यानं जमवल्यात. संपूर्णपणे निराशाजनक कामगिरी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. स्लॉट मध्ये सलामीच्या भूमिकेत आलाय आणि बॉलला पाठवलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये होतोय ब्लास्ट. सीमा पार येतोय. सलामीच्या भूमिकेत आलेल्या दिनेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. लो स्कोरिंग मॅच आहे आणि हा महत्वाचा षटकार आला. टोटल धावसंख्या 29. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मिळणार नाही या बॉलवरती. निराशाजनक स्थितीमध्ये पुन्हा एकदा. धावसंख्या 29. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका आला की या लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील कमबॅक होऊ शकतो. स्वामी 11चा पहिला सामना देखील त्यांनी डिफेंड केलाय, त्यामुळे या सामन्यामध्ये देखील ते थोडे बॅकफूट वरती आहेत. 29 धावा आहेत अवघ्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. रन मिळत नाहीये. रन घेणारच नाहीये. सलामीच्या भूमिकेत आलाय खर तर बॅटर दिनेश आणि लास्ट बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 29. प्रत्येक बॉल मध्ये कैरी आले अशाच पद्धतीचे चिन्ह. 29 बॉल मध्ये 29 धावा आहेत धावफलकावर. लास्ट बॉल. शेवटचा बॉल गलीमध्ये उडवण्याचा प्रयत्न आहे. हवे ते बॉल एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. बॅकअप आलेला नाहीये. तिसरीचा प्रयत्न झालाय. या महत्वपूर्ण धावा आहेत. 3 तर कंप्लीट. 34 साठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि 4 इथे कंप्लीट होत आहेत बघता बघता.
चौकर आलाय खरं तर आणि 33 धावा आहेत आणि 34. अगदी 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. अतुल धनुमाटे बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. ऑल स्ट्राईक बॅटर आहे निखिल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रवी. ही सलामीची जोडी आहे आणि 34चं छोटंसं टार्गेट आहे. परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल आपण सांगू शकत नाहीये. अतुल धनुमाटे पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. निखिल बॅटर 0 धावसंख्येवरती होतोय बाद. पहिलाच धक्का लागतोय पहिल्याच बॉल मध्ये टीम सॅमॉम टायटन्सला. पहिल्याच बॉल मध्ये महत्वपूर्ण धक्का लागतोय खरं तर बॅटर निखिलच्या स्वरूपामध्ये.
लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु आम्ही संघर्ष करू शकतो. अतुल धनुबटे स्वामी 11 संघाकडून एक पहिल्याच बॉल मध्ये चोख प्रत्युत्तर देतोय. लक्ष जरी 34 धावसंख्येचा वाचवायचा असेल तरी त्या धावा वाचवू शकतो या विचारानं आता खेळतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये स्वामी 11 संघ देखील. अतुल धनुबटे बॉलिंग मार्कवर. आखुडाप्याचा बॉल, वॉट अ शॉट, पिकअप शॉट, डीप स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय बॉल. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल चिव नंतर सीमा पार येतोय चौकार. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज परागजी कोकजे यांच्या वतीनं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुलचा फटका क्षेत्ररक्षक पोहोचलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. एकच कंप्लीट होतीये, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. दुसरी सहजरित्या होऊ शकली असती परंतु अटेम्प्ट केलेला नाहीये रन, त्यामुळे रन मिळते. ती एक धावसंख्या आहे ती 5. रवी ऑन स्ट्राईक आहे, बॉल संपले ते 3. 34चं हे छोटंसं टार्गेट आहे आणि या छोट्याशा टार्गेटचा पाठलाग करत असताना मध्ये मध्ये एखादा चौकार, मध्ये मध्ये एक सिंगल अतिशय महत्वाची आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. बॉल नंबर 4 वेगवान बॉल, ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळली आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे, निर्धावानं धावसंख्या थांबते ती 5 या आकड्यावरती. प्रत्येक येणारा निर्धाव बॉल या मॅच मध्ये आगेकूच करेल खरं तर स्वामी 11 संघ टीम सॅमोन टायटनच्या अगेन्स्ट. तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये, पहिलाच दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय पर्व 6व्या मध्ये. अतुल धनुबटे पुन्हा एकदा बागफुला जाऊन फटका प्रतिमेश, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी हलक्या हातानं बॉलला सॉफ्ट हँड न वलवलाय. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. बॅटर दिनेशच्या बॅट मधून, बॅटर रवीच्या बॅट मधून होता चौकार. लो स्कोरिंग मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली रवीनं आणि प्रशांतनं आल्या आल्या चौकार ठोकलाय. कमबॅक करून देत नाहीयेत पहिल्या षटकापासूनच. स्वामी 11 ला आप ट्रॅकर बॉल, पुलचा फटकाय, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्याच कारणाचं एक रायझिंग बाउन्स घेत बॉल डीप मिड विकेट मध्ये निघून गेला या मॅच मधील या षटकाचा खेळ संपलाय. पंच डीके सर सांगतायत आणि टोटल धावसंख्या आहे ती 21 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी सॅमोन टायटन संघाला. आदरणीय अकिबजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असं आपलं सहर्षमय स्वागत. आणि त्याचप्रमाणे आदरणीय केतनजी बामणे यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असं आपलं सहर्षमय स्वागत. 34चं छोटंसं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या टोटल 13, म्हणजे एक चांगली सुरुवात मिळाली आहे ती सॅमोन टायटन्सला. पहिला विजय हवा या स्पर्धेमध्ये, कारण स्वामी 11 न पहिला सामना जिंकलाय लीग स्टेज मध्ये आणि त्यानंतर या मॅच मध्ये सॅमोन टायटन्सला पहिला सामना जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. चोवीस बॉल 21. सचिन आलाय बॉलिंग मार्क वरती. सचिन मनवे बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी परागजी कोकजे यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज बालू वारीक यांच्याकरिता षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज परागजी कोकजे यांच्या वतीनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. सचिन मनमे बॉलिंग मार्क वरती आहे. 24 बॉल मध्ये 21 त्यांना आता डिफेंड करायच्यात. डान्सिंग डाऊन द विकेट, टॉप एज लागली, विकेट कीपर पोहोचलाय बॉल खाली, तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. सिंगलला धावसंख्या आहे ती टोटल 14 आकड्यावरती. 34चा टार्गेट, 20 धावसंख्येची गरज आहे. मान्यवरांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होते. मी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे परागजी कोकजे यांच्या वतीनं आणि केतन बामणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज. पुढ्यात टाकलेला बॉल हॅमर केलाय डीप मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, फ्लाइंग कॅच पकडले आणि बॅटरी जोयोटी नाव. महत्वपूर्ण धक्का लागतोय टीम सॅमोन टायटन
टोटल धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावरती. 34चे लक्ष्य. 19 धावसंख्येची अजूनही गरज. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. रन मिळते या बॉलवरती पुन्हा एकदा एक. पुनश्च एकेरीनं धावसंख्या आहे ती 16 आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे आणि एकेरीला जास्त प्राधान्य आहे, कारण एकेकीनं देखील पुढे जाऊ शकतो या मॅच मध्ये. सॅमॉम टायटन्स संघ बॅटर्सना देखील माहिती आहे. प्रशांत मधल्या फलीमध्ये आला. काही जबरदस्त बॅटिंग करतोय प्रशांत. फुल टॉस बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. बॉल सीमा पार होतोय. प्रशांतच्या बॅट मधून येतोय हा मोठा षटकार. या मॅच मध्ये थोडं पुढे पाठवण्यात आलं आणि त्याचा फायदा अप्रतिम घेतलाय. 40-40 वॉरियर्सनं टॉस जिंकलाय आणि डिसिजन बॉलिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. या बॉलवरती रन मिळते ती एक. 23 धावा आहेत. 11ची आवश्यकता आहे अजूनही येणाऱ्या 19 बॉल मध्ये. वन साइड मॅच झाले खरं तर. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो. कधी कधी टप देखील होताना पाहिले, परंतु हा वेगवान बॉल टॅप करण्याचा प्रयत्न कट करायचा होता तेजसला आणि इथे रन मिळवण्याचा प्रयत्न आहे. चुकी केली आहे विकेट किपरनं. रनआउटची संधी होती. थोडा चान्स मिळाला होता तो ग्रॅब करण्याचा प्रयत्न, परंतु रन एक एक्स्ट्राची खर्च होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होऊ शकला असता. धावसंख्या जाऊन पोहोचले 24. आता येणारे 18 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. स्वामी 11 संघाच्या विरोधात पहिला विजय मिळवण्यासाठी सॅमॉम टायटन्स संघाला या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय संस्कार एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात 40-40 वॉरियर्स. संस्कार एंटरप्राइजेसना एक सामना जिंकला आणि 40-40 वॉरियर्सना एक सामना गमावलाय. त्यामुळे 40-40 वॉरियर्स संघासाठी महत्वपूर्ण तो सामना आहे आणि जिथे टॉस जिंकलाय 40-40 वॉरियर्सना आणि फिल्डिंग स्वीकारले. दाबा चेसिंग करण्याचा निर्णय आणि प्रथम फिल्डिंग करण्यास भाग पडले ते संस्कार एंटरप्राइजेसला या मॅच मध्ये. ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. येणारे 18 बॉल 10चं इक्वेशन. आदरणीय राहुलजी जाधव यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन नसतो आपलं सहर्षमय स्वागत. दहिवली प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये आपलं सहर्षमय स्वागत. येणारे 18 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे लो स्कोरिंग मॅच मध्ये. अजय गुंजाल आलाय बॉलिंग मार्कवर. सेकंड बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय खरं तर. सेकंड पॉवर प्ले ऑफ दिस मॅच. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय टीम सॅमॉम टायटन्स आणि 10ची आवश्यकता आहे. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये येतील का 10 धावा. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस मिड ऑनला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय दिनेश. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आहे प्रशांत आणि तेजसचा अप्रतिम धाव काढली खरं तर दुहेरी आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 8ची आता आवश्यकता आहे. अप्रतिम रनिंग खरं तर. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करतायत. आज संधी मिळाली. सचिन मनवे यांनी जर डाईव्ह टाकून कॅच पकडला तर केतन बामणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न आहे. 38 सर्कलला क्लिअर केलाय बॉल. डीप मिड विकेट मध्ये जातोय. एकच धाव मिळते आणि एकेरीनं धावसंख्या पोहोचते. पियुष सांगतायत ती 31 आकड्यावरती. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही 15 बॉलचा जवळ खेळ शिल्लक आहे आणि 31 धावा धावफलकावरती. या लो स्कोरिंग मॅचला खऱ्या अर्थानं वन साइड करण्याचं काम केलंय सॅमॉम टायटन्सनं. लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल. पुलचा फटका. प्रशांतच्या बॅट मधून विजयाचा षटकार. बॉल येतोय सीमापार आणि विजयाचा षटकार ठोकतोय प्रशांत आणि सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय सॅमॉम टायटन्सनं. पहिला सामना जिंकलाय स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन सॅमॉम टायटन्स. आणि नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरुवात करूयात. संस्कार एंटरप्राइजेस प्रथम बॅटिंग करेल मॅच मध्ये आणि 40-40 वॉरियर्स टॉस जिंकत फिल्डिंग करतोय. चला दोन्ही टीमनं आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा.
चालेस वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात संस्कार एंटरप्राइजेस. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाऊ.